स्वामी भक्तांनो, तुमच्या आसपास तुमच्या जवळ असे सुद्धा लोक आहेत ज्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. ते तुमच्या अशा वेळेला घात करतील ते तुम्हाला कळणारही नाही. काही लोक बळजबरी तुमच्या जवळ येतील, तुमच्याशी प्रेमाने बोलतील, प्रेमाने वागतील, तुमचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकतील. लोक असे बरेच आहेत जे तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला नेहमी त्रास देतात. त्यांच्याकडे लक्ष न देता आपले प्रयत्न, मेहनत जिद्दीने चालू ठेवणे गरजेचे आहे. स्वतःला नेहमी हे सांगा, तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर आयुष्यात पाषाणालाही देव पण येऊ शकतं. आपल्याला जे काही करायचं आहे, जे काही मिळवायचं आहे, प्रत्येक वेळेला ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्कीच होत असते. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत आहेत आणि प्रत्येकाला त्याचा सामना करावा लागत आहे. आपण जर एखाद्या गोष्टीसाठी आतोनात प्रयत्न करू तर ती गोष्ट आपल्याला 100% मिळू शकते. स्वतःचा यावर विश्वास ठेवून प्रयत्न करणे मात्र गरजेचे आहे. ते म्हणतात ना, प्रयत्नांते परमेश्वर. आपली सुद्धा साथ भगवंत देत असतो. त्यामुळे नेहमी प्रयत्न करत राहा. जे तुम्हाला मिळवायचे आहे ते मिळवताच आलं पाहिजे आणि मिळालंच पाहिजे. आपल्याबद्दल कोण काय विचार करतो याकडे लक्ष देऊ नका, पण आपल्याला काय करायचं आहे याकडे नेहमी लक्ष द्या. स्वतःबद्दल जर चांगली भावना ठेवाल तर आयुष्यात सर्व काही तुम्ही मिळवाल. लक्षात घ्या, आपली भावना आपल्याला पुढे किंवा मागे नेते. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, माझं शरीर अजून संपलेलं नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आपल्याला जिंकायचं आहे, आयुष्यात पुढे जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आपली भगवंत साथ नक्कीच देत असतो. फक्त भगवंतावरती आपला विश्वास असायला पाहिजे. हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. स्वामी भक्तांनो, या जगात आई वडील सोडले तर आपली कदर करणारं कोणीच नाही आणि या ब्रह्मांडात आपली काळजी करणारं, आपली काळजी वाहणारं स्वामी आईशिवाय कोणीही नाही. फक्त स्वामी आईवरती तुम्ही विश्वास ठेवा. हा संदेश एकदा तुम्ही शेवटच्या सेकंदापर्यंत पहा. तुमच्या जीवनातील अनेक मूल्य जे याआधी तुम्हाला माहीतच नव्हते ते सगळं तुम्हाला हा संदेश ऐकल्यानंतर जाणवायला लागेल. आपल्याबद्दल कोण काय विचार करतंय, आपल्या आयुष्यात काय चाललंय आणि आपल्या मनाप्रमाणे व्हायला काय हवं, हे सर्व काही आता तुम्हाला समजणार आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच होते. फक्त तुम्हाला संयम ठेवायचा आहे, विश्वास आणि श्रद्धा ठेवायची आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतील. फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि कोणत्याच गोष्टीसाठी तुम्ही घाबरू नका. घाबरायचं नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला त्यांचा सामना करायचा आहे. सर्व संकटे आपल्याच आयुष्यात आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे तुमचं समजणं चुकीचं आहे. जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे असतात. स्वतःच्या अनुभवावरून शिकणारे दीड शहाणे. त्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिका. आपल्याला काय माहीत आपलं आयुष्य किती आहे. जर तुम्ही स्वतःच्या अनुभवावरून शिकत राहिलात तर तुमचं संपूर्ण आयुष्य हे शिकण्यात जाईल. त्यामुळेच म्हणतात ना, दुसऱ्याला ठेच लागली तर आपण खाली बघून चालणे. त्यासाठीच तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करा, फळाची अपेक्षा न करता. सर्व काही तुम्हाला भगवंत देणार आहे आणि जे काही तुम्हाला अनुभव शिकवतील तेच तुमचे स्वतःचे असतील. त्यामुळे आपल्या त्या अनुभवाला शेवटपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा आणि आपलं जे काही करणार आहे ते आपलं देवच करणार आहे हे कायम लक्षात असू द्या. कारण आपल्याला मानवरूपी सुद्धा भगवंत येऊन साक्षात्कार करून देणार आहे. आपल्या जीवनातील चांगले वाईट हे कोणालाही दिसणार नाही, पण भगवंताला सर्व काही दिसत आहे. आपल्यातील दुर्गुण प्रत्येक जण शोधून काढेल, पण आपल्यातील वाईट गुण फक्त भगवंतच दूर करेल.
आणि त्यासाठी प्रत्येकाला वाटेल आपण आपल्या आयुष्यात पुढे जात आहोत. हे नक्की की आपण पुढे जात आहोत, पण स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात जे काही आहे ते मिळवून, आणि तेही चांगल्या गुणांनी, चांगल्या कर्मांनी. जर सहमत असाल तर गॉड इज ग्रेट असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण भगवंताचे आशीर्वाद आता साक्षात तुम्हाला प्रकट होणार आहेत, मिळणार आहेत. स्वामी भक्तांनो, जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते, देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही. विश्वास ठेवा, कारण ज्याचा स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास आहे तो आयुष्यात कधीच हरत नाही. आपण बऱ्याचदा कंटाळतो. स्वामी समर्थ महाराजांचे संदेश ऐकताना जेव्हा असं वाटतं की पूर्ण आयुष्य हे वेगळ्या दिशेने चाललं आहे, तेव्हा तुम्ही नामस्मरण करा, कारण नामस्मरण कधीही आयुष्य वाया जाऊ देत नाही. आयुष्य छोटे आहे, त्यात आपल्याला चांगल्या लोकांसोबत घालवायचं आहे आणि ते दुःखाने न राहता आनंदाने घालवायचं आहे. तुमची परिस्थिती ही तेव्हा बदलत नाही जेव्हा तुम्ही काम करता. तुमची परिस्थिती तेव्हा बदलते जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांसोबत काम करता. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, पण फक्त विश्वासच तुम्हाला पुढे जाण्याची आणि यशस्वी होण्याची प्रेरणा देते. त्यामुळे विश्वास तुम्ही कधीच कमी होऊ देऊ नका. जर सहमत असाल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश 2 जणांना शेअर करा. मित्रांनो, विश्वास जर असेल तर सर्व काही शक्य होत असते, आपल्याला पुढे न्यायला मदत करते. वेळ सोडून या जगात कोणी अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले आणि वेळ खराब असेल तर आपलेच परके. वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख करून देते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची बदली सापडली नाही तरी आयुष्यात काही गोष्टी फक्त एकदाच घडतात. म्हणून तुम्हाला मिळालेल्या गोष्टींची, प्रत्येक गोष्टींची तुम्ही कदर करा. तुम्हाला प्रत्येक गोष्टींची जर विश्वास जर असेल आणि तुमच्यावरती जर विश्वास असेल तर तुमच्या मेहनतीला नक्कीच यश मिळणार आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही. जी व्यक्ती कष्ट करते ती पुढे नक्कीच जाणार. स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करा. तुमच्या मेहनतीला योग्य तो फळ आणि योग्य तो परतावा भगवंत नक्कीच देणार आहे. स्वतःला कधीच तुम्ही कमी लेखू नका. जो स्वतःची इज्जत करत नाही, जग सुद्धा त्याची इज्जत करणार नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि खंबीरपणे पुढे चाला. पहा, तुम्हाला कितीही मागे खेचणारे असले तरी तुम्ही यशाचं उंच असं शिखर पार करणारच. आणि यावेळी आपल्याला साथ देणार ती आपली स्वामी आई. जर विश्वास असेल तर स्वामी आई असे टाईप करा आणि हा भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.